नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे, कारण सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. वाल्मिक कराडवर मकुका कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होती आहे आणि त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख कुटुंब आग्रही आहे. या पार्श्वभूमीवर सीआयडीने आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात कराडच्या आवाजाचे नमुने घेतले. या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुखांच्या हत्येशी थेट संबंध आहे. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराडचा आवाज जुळल्यास अडचणींमध्ये वाढ होण्याची ही शक्यता आहे. आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ईडीची आता एंट्री झालेली आहे. आणि या प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी सुद्धा वाढू शकतात, कारण वाल्मिक कराडने अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असा संशय. या प्रकरणी आता चौकशी करण्यासाठी देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी सोबत आता ईडीची देखील एंट्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जगातल्या सगळ्यात मोठ्या सोहळ्याला अर्थातच महाकुंभमेळ्याला प्रयागराजमध्ये सुरुवात झालेली आहे. या संदर्भातल्या बातम्या पुढे वेगवान स्वरूपात. महाकुंभमेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजे शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. शाही स्नानासाठी 2000 नागा साधूंची पहिली तुकडी देखील बाहेर पडली आहे. हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले नागा साधू हे संगमावरती दाखल झाले. हर हर महादेवाचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावरती शाही स्नान केलं असल्याचं पाहायला मिळतं. कुंभमेळ्याच्या पहिल्या दिवशी आपण बघतोय नेमकं काय घडलंय. महाकुंभमेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती आणि आता या महिलेने आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय. उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा निर्णय या महिलेने घेतलेला आहे. प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यात एक शिवलिंग बाबा सध्या आहेत आणि ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्या डोक्यावर रुद्राक्षांचं शिवलिंग धारण करणारी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा असं ओळखलं जातं. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असल्याचं बघायला मिळतंय. बँकॉकच्या आकाशात दिव्य आणि भव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज 13,000 फूट उंचीवर फडकवण्यात नवीन विक्रम झालाय. अनामिका शर्माने महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवला आणि जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. आज देशभरात मकर संक्रांतीचा उत्सव आपल्याला बघायला मिळतोय आणि संपूर्ण भारतात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होतोय. घरोघरी महिलांनी हळदी कुंकवाचं आयोजन केलंय, तर अबालवृद्ध पतंग उडवून आनंद घेत आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्तानं आज पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट झाली आहे. देवाचा गाभारा, 4 खांबी सभामंडप, नामदेव पायरी आदी ठिकाणी ही सजावट झाली. पुणे या ठिकाणी भाविक राहुल ताम्हाने यांनी आता ही सजावट केली असल्याचं पाहायला मिळतंय. सुमारे 900 वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील अक्षता सोहळा पार पडलाय. मंदिर परिसरातील संमती कट्ट्यावर सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडासोबत कुंभार कन्येचा विवाह सोहळा सुद्धा पार पडतोय. भक्तिमय वातावरणात उत्साहानं जमलेल्या लाखो भाविकांनी याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवलाय. बारामतीमध्ये श्री खंडोबा देवाच्या जेजुरीमध्ये पौष पौर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला. विविध भागातून 500हून अधिक गाढवं विक्रीसाठी आली. बाजारात विक्रीसाठी कमी प्रमाणात गाढवा आल्यानं चांगला भाव मिळतोय. खंडोबा देवाच्या दर्शनाबरोबर गाढवाची खरेदी विक्री देखील केली जाते. भाविक पारंपरिक यात्रेचा आनंद लुटताना दिसतायत. सांगलीमध्ये श्री सिद्धनाथ देवाच्या पौशी जनावरांची यात्रा सुरू झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या कानाकोपऱ्यातून पशुपालक, शेतकरी, व्यापारी मोठ्या प्रमाणात दाखल होतात. कोट्यवधींची उलाढाल या ठिकाणी खिलार जनावरांची होत असते. मुलींची छेड काढणाऱ्या तिघांना नागरिकांनी चोप दिलाय. कल्याण पूर्व 100 फूट रोडवरील धक्कादायक ही घटना. भर रस्त्यात टेम्पो चालकासह दोघांनी मुलींची छेड काढली. नागरिकांनी तिघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
पुण्यातल्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांच्या टोळक्याकडून तिघांना दगडफेक झालेली आहे. लाठी काठीने बेदम मारहाण झाली आहे. मारहाणीच्या या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही सध्या समोर आलेला आहे. राजस्थानमध्ये निवृत्त IAS अधिकाऱ्याला बसमध्ये कंडक्टरने मारहाण केली आहे. प्रवाशांनी मध्यस्थी करत निवृत्त IASला वाचवलं, त्यामुळे हा प्रकार थांबला. 10 रुपये भाडं आणि योग्य बस स्थानकावर न उतरल्यानं हा वाद झाला. जयपुर में लो फ्लोर बस में रिटायर्ड IAS और कंडक्टर के बीच मारपीट का मामला सामने आया है. आणि आता लाडक्या बहिणींसाठी बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून तुम्ही लाभ सोडा असं सांगितलं जातंय. हे आवाहन थेट राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारने ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं. त्याच धर्तीवरती आता आपण जर बघितलं तर लाडक्या बहिणींना हे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन केलं जाणार असल्याचं कळतंय. आणि आता पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. त्यामध्ये ती चक्क हिजाबमध्ये दिसली आहे. चालत येताना आदाब करते. त्यामुळे आता अंकितानं धर्म परिवर्तन केलंय का हा प्रश्न नेटकरी विचारताय. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात बांधकाम व्यावसायिकांना परवानगीसाठी अधिकाऱ्यांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार आहे. नवीन वर्षात पालिकेने इमारत आराखडा मंजुरीची संपूर्ण सुविधा ऑनलाईन माध्यमातून राबवण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे आराखडा मंजूर करणं पूर्वीपेक्षा खूप सोपं होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने बसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी आता विना तिकीट प्रवास केला. या प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल केला जातोय. समृद्धी महामार्गाचा लाभ जास्तीत जास्त वाहनांना आणि प्रदेशांना व्हावा, यासाठी आता या महामार्गाची जोडणी विविध भूम प्रदेशांना दिली जाते. समृद्धी महामार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम नुकतंच पूर्ण झालंय. त्यामुळे मुंबई ते दिल्ली किंवा नागपूर ते दिल्ली हा प्रवास सुलभ होणार आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 88% धरणं भरलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30% अधिक जलसाठा आहे. पाण्याची उपलब्धी लक्षात घेता उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या पावसानं केलेल्या कृपावृष्टीने आता जिल्ह्यातील धरणांना नवसंजीवनी मिळाली आहे. पुण्यात जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आता राजगड किल्ल्यावर शिवप्रेमींकडून दीपोत्सव साजरा केला जातोय. किल्ल्यावरील पद्मावती मंदिर परिसरात जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करून शेकडो दिव्यांच्या प्रकाशानं किल्ल्याचा परिसर उजळून निघालाय. मकर संक्रांत या सणानिमित्त लागणाऱ्या साहित्यानं खरं तर नांदेड शहरातील बाजारपेठा सजल्या. बाजारात सुकडे, वाणाचे साहित्य, हळद कुंकू आणि तिळगुळ उपलब्ध आहे. खरेदी करण्यासाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली असल्याचं दिसतंय. कल्याणमधल्या बाजारपेठेत पतंगप्रेमींची गर्दी बघायला मिळते. दुकानं रंगबिरंगी पतंगांनी सजलेली आहे. विविध प्रकारचे मांजे विक्रीसाठी उपलब्ध आहे. खास मुलांना आकर्षित करण्यासाठी कार्टून पतंगांची मागणी केली जाते. नाशिकच्या येवल्यात 3 दिवसीय मकर संक्रांत पतंग उत्सवाला सुरुवात झाली. सण आणि उत्सवाची परंपरा जोपासणाऱ्या येवलेकर कुटुंब उत्सवासाठी दाखल झालं. संक्रांतीचं आकर्षण म्हणजे देशविदेशात असलेले पाहुणे संक्रांत उत्सवासाठी येवल्यात दाखल होत असतात. बातमी मोठी आहे. सरकारी काम आणि 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना नेहमीच येतो. सामान्य नागरिकाचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी अधिकारी अडवणूक करतानाही दिसतात. मात्र पैसे घेऊन लगेच काम करून देतात असाही अनुभव येतो. आपण पाहतोय अशाच खाबुगिरीला वैतागलेल्या एकानं गुजरातच्या नागरिकानं अधिकाऱ्यावर चक्क नोटा उधळलाय. लाचखोरीच्या अनोख्या पद्धतीचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. निषेध खरं तर या व्हिडिओचा बघायला मिळतोय. हा निषेध व्हिडिओ आपण व्हायरल होत असल्याचं बघतोय. लाचखोरीला वैतागलेल्या
या व्यक्तीनं थेट नोटांचा पाऊसच केलेला आहे. अरे बिस्मिल्ला सोसायटी में आओ, एवी नहीं सोसायटी हो जाए बच्ची बिस्मिल्ला सोसायटी। बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती झाली आहे. बदलापूरकरांना घशाची खवखव, डोळे चुरचुरणं असा त्रास होतोय. तर यावेळेस आपण पाहतोय रासायनिक कंपनीतून गॅस लीक झाल्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. मनमाड बाजारामध्ये समितीची फी 1 रुपयांवरून 75 पैसे करावी या मागणीसाठी आजपासून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. मनमाड बाजार समिती बंद राहणार आहे आणि त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार असल्याचं पाहायला मिळत आहे. राजगड या तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत जलजीवन नळपाणी पुरवठा योजनेअंतर्गत अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांबाबत तक्रारी येत आहे. त्यामुळे कोणताही कामचुकारपणा न करता त्या योजना तात्काळ पूर्ण कराव्या या सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी प्रशासनाला केलेल्या आहेत. अमरावती या ठिकाणी सुमारे 200 कामगारांना विषबाधा झालेली आहे आणि मनसेच्या नेतृत्वात कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. दोषींवर कडक कारवाई व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आलेलं आहे. इंदापूरमध्ये नवीन प्रशासकीय पालिकेसाठी लाखो रुपये खर्च करून इमारत बांधण्यात आली, पण काही महिन्यांपासून ही इमारत धुळकात पडली आहे. तर याचा फायदा आता दारुड्यांनी घेतला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. याशिवाय जर आपण बघितलं तर याकडे पालिका प्रशासन काहीच लक्ष देत नाही असं दिसतंय. वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 7 ते 8 दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झालाय. सर्दी, ताप आणि खोकला या आजारांनी नागरिक हैराण आहे. खासगी आणि सरकारी रुग्णालय रुग्णांच्या गर्दीने हाऊसफुल झालेली आहे. वाशिमच्या मनोरा इथे हिरो कंपनीच्या स्प्लेंडर दुचाकीने रात्री पेट घेतला. नागरिकांनी त्यावर तात्काळ पाणी टाकलं आणि आग विझवलेली आहे. तर यावेळेस आपण जर बघितलं अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही, मात्र आगीचं कारण अद्याप कळालेलं नाही. उल्हासनगरमध्ये कैद्याला गांजा द्यायला कोर्टात एक तरुण आलेला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा प्रयत्न फसला. पोलिसांचं लक्ष जाताच तरुण पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये खट्टरमल चौकामध्ये चोरांनी एकाच रात्री 2 दुकानांना चोरी केलेली आहे. पैकी एका दुकानातून चोरांनी 14,000 रुपयांची रोकड चोरून नेलेली आहे. मात्र एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोर कैद झाले. कल्याण डोंबिवली परिसरात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी फास आवरण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी गस्ती गांजा विकण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका तरुणाला बेड्या ठोकल्या. त्याचे वडील देखील गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरचा साठा करून बेकायदा विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांनी समोर आणला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. आरोपीकडून टेम्पोसह 61 सिलेंडर जप्त केले. मावळ तालुक्यातला फुलशेती करणारा शेतकरी आता चिंतेत सापडलाय. फुलांना बाजारात भाव मिळत नाहीये, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. शेतकरी झेंडू फुलांच्या शेतीवर ट्रॅक्टर फिरवण्याच्या तयारीत दिसतोय. सोयाबीन खरेदीस 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली. आता ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली, त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. सततचं ढगाळ हवामान आणि दाट धुकं त्यामुळे कांदा पीक संकटात आहे. जिल्ह्याच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून कांदा पिकावर फवारणी केली. महागड्या कीटकनाशक फवारणीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. शेतकरी अडचणीत सापडलाय. कांदा उत्पादक शेतकरी टरबूज पिकाकडे वळालाय. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी टरबूज पिकाची लागवड केली. जवळपास 200 हेक्टरवर टरबूजाची लागवड होईल असा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलेला आहे. रब्बी पिकांमधून दादर
ज्वारीच्या कडबा यंदा मुबलक प्रमाणात मिळणार आहे. पुढील महिन्यात अखेरीस रब्बी पिकांचा चारा मिळेल अशी स्थिती आहे. तर यंदा चाऱ्याचे दर कमी राहतील असा अंदाज सध्या तरी वर्तवला जातोय. चोथ्यामध्ये ती एकाच वेळेला खातील आणि 6 ते 8 तास रोज जनावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला म्हणजे उद्या मुंबई दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यात मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यात येईल. मुंबईच्या नौदल गोदेत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या नौदल युद्धनौकांचे राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियामधलं सर्वात मोठं दुसरं इस्कॉन मंदिर असणार आहे. नवी मुंबईमधलं हे एकमेव असं मंदिर आहे ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक अर्थातच प्रभुपाद यांचं स्मारक सुद्धा बनवण्यात आलेलं आहे. मुंबईचा उद्या हा मोदी दौरा मुंबईमध्ये बघायला मिळतोय आणि यावेळेस ही 3 अतिशय महत्त्वाची कार्य जी आहेत ती मोदींच्या हस्ते पार पडतील. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईमध्ये येणार आहे. मोदींच्या या मुंबई दौऱ्यामध्ये ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लास घेणार असल्याची माहिती आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपने स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असल्याचं पाहायला मिळत आहे. पालिका आणि महापालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता आहे अशी माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्या. पणन विभागाच्या 100 दिवसांचा आढावा या बैठकीमध्ये फडणवीसांनी या सूचना केल्या. तर कांदा चाळणीसाठी जास्तीत जास्त अनुदान द्यावं असे निर्देश फडणवीसांनी दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार तर झालं पण पालकमंत्री कधी ठरणार हा सवाल विरोधकांकडून आता उपस्थित केला जात असल्याचं आपण पाहतोय. मकर संक्रांत झाल्यानंतर पालकमंत्र्यांची घोषणा होईल अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेचा नियमाबाहेर लाभ घेतलेल्या बहिणींनी आता अर्ज मागे घ्यावे अन्यथा सरकार त्यांच्याकडून दंडासहित वसुली करणार अशी मागणी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी केली. आतापर्यंत दिलेले पैसे वसूल करण्यात येऊ नये असंही भुजबळांनी म्हटलं. सिंधुदुर्ग या ठिकाणच्या चिपी विमानतळावरून वैभव नाईक आणि नारायण राणे आमने सामने आले. 15 दिवसांमध्ये चिपी विमानतळ सुरू करा अन्यथा विमानतळाला टाळं ठोकणार हा इशारा वैभव नाईक यांनी दिला. तर तू टाळं मारूनच दाखव नाही तर तुझ्या घराला टाळं मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही असं आव्हान राणेंनी दिलं. शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणारा आणि पर्यटन उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देणारा शक्तीपीठ महामार्ग याची उभारणी दर्जेदार आणि गतिमानतेने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळेस दिले. मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीचं कार्यालय हे आता मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर होतं. मात्र आता हे कार्यालय 7व्या मजल्यावरून हलवलंय. या ठिकाणी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांना देण्यात आलेलं आहे. मात्र आता दालन कुठे दिलं जाणार हे कळू शकलेलं नाही. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी कर्मचाऱ्यांमार्फत एसटी बँकेतून कोट्यवधी रुपये उकळले हा आरोप शिवपरिवहन वाहतूक कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी केला आहे. शिर्डीमधल्या महाअधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार केला. त्यावर आता संजय राऊत यांनी आता जोरदार उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी दगाफटका केलेला नाही तर गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम मोदी शहांनी केलं असं संजय राऊत यांनी म्हटलं. सिडको घरांच्या किमती कमी करण्याचे संकेत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले. मराठी माणूस शहराबाहेर फेकला जाऊ नये यासाठी सिडकोच्या जाचक शिथिल करणार असं देखील शिरसाट म्हणाले. एका कुटुंबाला सिडकोची 2 घरं घेता यावी यासाठी अटींमध्ये बदल होणार आहे.
मोठी बातमी आहे. राज्यभरात पुण्यातील कोयता गँग आणि वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आहे आणि असं असताना जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सराईत गुन्हेगारानं भर दिवसा हातात तलवार घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग केलाय. त्यामुळे शहागंज परिसरामध्ये दहशत निर्माण झालेली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. शहागंज या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख रईस याची ही तलवारबाजी चर्चेचा विषय बनलेली आहे. आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी आता पोलीस प्रशासन नेमकं काय करणार, काय पावलं उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं खरं तर असणार आहे. याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. टोरेस घोटाळ्यात एक मोठी माहिती समोर येते. ती म्हणजे टोरेसमध्ये 25 कोटी गुंतवणाऱ्या व्यक्तीचा शोध हा सध्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून घेतला जातोय. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करण्यासाठी टोरेसने सुरुवातीच्या काळात 25 कोटी रुपये खर्च केले. एवढी मोठी आर्थिक रसद पुरवणाऱ्याचा आता मुंबई पोलीस शोध घेत आहे. ही गुंतवणूक प्लॅटिनम हन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकांनी केली की फसवणुकीच्या कटात सहभागी अन्य व्यक्तीने याचा तपास सध्या सुरू आहे.